Hello everyone, welcome to RMS Tutorials. In today's lecture, we will be going to see how we can install TASM and DOSBox. Okay, so what is TASM and what is DOSBox? Before going to in deep, we will know how to install it. Okay, and what are these concepts? तर तुमच्या MIC सिलेबसमध्ये पुढं जे युनिट नंबर 2 आहे तो आहे आर्ट ऑफ असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग विच इज ऑल्सो नोन ॲज ALP विच इज असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग. आत्तापर्यंत आपण C प्रोग्रामिंग बघितलं, C++ बघितलं, जावा प्रोग्रामिंग, पायथन, हे सगळ्या गोष्टी बघितल्या. पण व्हॉट इज दिस ALP? मग आपल्याला असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग म्हणजेच मायक्रो प्रोसेसर रिलेटेड जे प्रोग्रामिंग जर आपल्याला करायचं असेल तर आपण ALP यूज करणार आहोत. मग ALPसाठी आपल्याला काय गोष्टी लागणार आहेत तर ते आपण बघणार आहोत आपल्या प्रेझेंटेशनमध्ये. लेट्स स्टार्ट द PPT. येस. So for 8086 microprocessor we need to install TASM and DOSBox. ओके, जसं Cसाठी आपण C कंपायलर किंवा मग टर्बो C यूज करत होतो, DSUचे प्रोग्राम आपण बरेच त्याच्यामध्ये रन केलेले आहेत, तसं आता आपल्याला एक एडिटर आणि त्याचं कंपायलर लागणार आहे. तर मग ते मायक्रोप्रोसेसरमध्ये TASM आणि DOSBox म्हणून आहे. ओके, तर TASM म्हणजे काय की टर्बो असेंबलर. ओके, सो इट इज अ सॉफ्टवेअर टूल डेव्हलप्ड बाय बॉलँड. त्याचं काम एवढंच आहे की असेंब्ली लँग्वेजचे जे कोड आहेत, ओके, म्हणजे ॲडिशन वगैरे, ॲरिथमॅटिक, लॉजिकल, सगळे जे प्रोग्राम्स आहेत लूप्सचे वगैरे, ते सगळं रीडेबल असावं आणि ह्युमन फॉर्मॅटमध्ये असावं. तर ते आपल्याला TASM जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला सगळं अवेलेबल करतं. ते कन्वर्ट करतं मशीन कोडला, मशीन कोडमध्ये ते कन्वर्ट करतं आपले जे काय प्रोग्राम असतील ते, आणि मग नंतर प्रोसेसरला ते अंडरस्टँड करण्यासाठी आपण हे करतो. आणि हे सगळे मायक्रो प्रोसेसरचे प्रोग्राम आपण रन करण्यासाठी करतोय. तर त्याचं फंक्शन हे आहे की इट इज अन असेंबलर. असेंबलर म्हणजे की त्याच्यामध्ये आपण कुठलेही प्रोग्राम रन करू शकतो. ओके, आणि जसं आपलं एक्सटेन्शन CPP होतं C प्रोग्रामिंगमध्ये किंवा .C होतं किंवा मग UPSमध्ये CPP होतं, तसं आता JPRमध्ये .java होतं एक्सटेन्शन, तसं आपल्याला इकडे .asm आपल्याला एक्सटेन्शन द्यायचं आहे. .asm सोर्स फाईल काय करतं, आपल्याला अलाव करतं टू रीड. ओके, अँड ऑल्सो टू जनरेट द फाईल आपण OBJ यूज करतो. Okay, ma'am, why we are using it? So we know it is known for being very fast, and also the industry standard for 8086 development is turbo assembler. Okay, next we have T-Link. मग आता हे T-Link काय आहे तर T-Link म्हणजे लिंक करतं. ते काय लिंक करतं, जे आपलं TASM आहे ते हँड ऑन आपल्या युजरला यूज व्हावं म्हणून आपण T-Link यूज करतो. त्याचा रोल एवढाच आहे की ते OBJ फाईल प्रोड्यूस करतं TASMला, जे की ते कन्वर्ट करतं एक्झिक्युटेबलला म्हणजे .exe मध्ये, आणि रनेबल करतं ते प्रोग्राम. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट पण डिस्क्राईब होईल आपल्या OSवर. DOSBox, आता जसं TASM हे आपलं काय आहे, आपण म्हणतो TASM इज नथिंग बट अन compiler which we are using over here. But what is DOSBox? DOSBox is an editor in which we will edit and debug the program. ओके, तर ते एक इम्युलेटर आहे MS-DOSचं, जे काय करतं, जे आपल्याला लिहिण्यासाठी, एडिट करण्यासाठी, आपला जो काय कोड आहे तो एडिटेबल करण्यासाठी आपण DOSBox यूज करतो. त्याच्यामध्ये आपण रनिंग व्हर्च्युअल मशीन आपण एक क्रिएट करतो ज्याच्यामध्ये आपण आपले प्रोग्राम रन करू शकणार आहोत. ओके, नेक्स्ट हाऊ दे वर्क. मग आता हे सगळं वर्क कसं करतं, पहिलं तर आपण आपल्या टेक्स्ट एडिटर म्हणजे DOSBoxमध्ये आपण प्रोग्राम रन करणार, माउंट करणार आपण DOSBoxमध्ये इम्युलेटरमध्ये. मग .asm म्हणून आपण असेंबल करणार विथ द कंपायलर TASM. देन आपण लिंक करणार विथ OBJ आणि EXEनी आपण एक्झिक्यूट करणार आपला प्रोग्राम, जो की आपल्याला आउटपुट देणार. सो विदाउट वेस्टिंग द टाईम लेट्स सी.
आपण कसं करणार आहे, आता हे दोन्ही लिंक्स आहेत जे मला गुगलमधून मी सर्च केलं तेव्हा मला हे 2 ड्राईव्हचे लिंक्स भेटलेले आहेत ज्याच्यामधून आपण फोल्डर डाउनलोड करू शकतो, टॅझमचं आणि एक डॉसबॉक्सचं. तर आता पहिलं आपण ते करू. येस, तर ह्याच्यामध्ये मी टॅझमची लिंक कॉपी पेस्ट केली आणि मला इथे एक काय म्हणतो एक विंडो क्रिएट झाला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे टॅझमचा जो फोल्डर आहे तो डाउनलोड करायचा आहे. तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे. इकडे आपण वेट अ मिनिट. येस, टॅझमचा आपण डाउनलोड करतोय आता एक एक, ते होईलच. तोपर्यंत आपण काय करणार आहोत. येस, तोपर्यंत आपण डेस्कटॉपवर डेस्कटॉपवर आपण करू शकतो. येस, डेस्कटॉपवर किंवा मग सी ड्राईव्हवर. ठीक आहे, आपण डेस्कटॉपवर केलं तरी चालेल. डेस्कटॉपवर एक फोल्डर क्रिएट करायचा आहे MIC म्हणून. ओके, आणि तो फोल्डर आपल्याला त्या फोल्डरमध्ये आपल्याला टॅझम वगैरे सगळं डाउनलोड करायचं आहे. ओके, सो लेट्स सी ते डाउनलोड झालं आहे का नाही. येस, डाउनलोड झालेलं आहे. तर आपण त्याला एक्स्ट्रॅक्ट करण्याची कामं करू. येस, इकडे आपल्याला काय करायचं आहे, डॉसबॉक्स पण मी साईड बाय साईड केलेलं आहे, त्याचं पण मी तुम्हाला सांगते. वेट, टॅझम आपण 2 इथे फोल्डर हे केलेले आहेत. एक डिलीट करू आपण. येस, एक फोल्डर झालेला आहे, त्याला आपण एक्स्ट्रॅक्ट करू ऑल. ओके, एक्स्ट्रॅक्ट करू आपण. ब्राउज करू. ब्राउजमध्ये डेस्कटॉपमध्ये MICच्या फोल्डरमध्ये आपण सिलेक्ट फोल्डर करू आपण. येस, ओके, आणि इकडे आपण एक्स्ट्रॅक्ट करू त्याचा फोल्डर अँड इट इज बीन एक्स्ट्रॅक्टेड. आता त्या टॅझमच्या फोल्डरमध्ये 25 अशा फाईल्स आहेत. ओके, 25 फाईल्स आहेत त्याच्यामध्ये जे आपण एक्झिक्यूट करणार आहोत. ओके, त्याला आपण MICच्या फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट पण केलं आहे, सेव्ह पण केलं आहे. आता ह्याच टॅझमच्या फोल्डरला वेट अ मिनिट. येस, ह्याच टॅझमच्या फोल्डरला आपण कॉपी पण करू शकतो. कॉपी करून आपल्याला सी ड्राईव्हमध्ये पेस्ट करायचं आहे. ओके, इथे पेस्ट केलं आहे आपण. आता हे का करतो हे मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगते स्टेप बाय स्टेप. ओके, हे झाल्यानंतर टॅझमचं तर झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, डॉसबॉक्सची मी जी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पाठवून देईल, तर डिस्क्रिप्शनची जी लिंक होती ही वाली लिंक तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी आणि पेस्ट करायचं आहे तुमच्या गुगल सर्च बारवर. आणि तिथं केल्यावर तुम्हाला इथे डायरेक्ट ते डाउनलोड होऊन जातं. म्हणजे तसं काय नाही, इथे काय क्लिक वगैरे करायला नाही लागत. त्याच्यावर क्लिक केलं की ते डाउनलोड होतं. इट हार्डली टेक्स 5 to 10 minutes इफ युअर नेट इज व्हेरी मच गुड इन दॅट. मग ते इकडे तुम्हाला दिसून जातं आहे. येस, इकडे ते झालेलं आहे. तर ह्याला पण तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला पण तुम्हाला तो पाथ एक द्यायचा आहे किंवा ओके, ह्याला डायरेक्ट तुम्ही असं डेस्कटॉपवर पण टाकलं तरी होऊन जाईल आरामशीर, काय प्रॉब्लेम नाही. येस, हिअर यू कॅन सी की डॉसबॉक्स झालेलं आहे. वेट अ मिनिट, लेट मी एम्प्टी दिस. येस, इथे डॉसबॉक्स झालेला आहे, त्याला पण सेम हे केलेलं आहे. आता ह्याला आपण काय करू, रन करू आणि नेक्स्ट करू. वेट, लेट्स रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर ओव्हर हिअर. ओके, डू यू वॉन्ट टू अलाव दिस ॲप. येस, आय वॉन्ट टू अलाव. त्याच्यानंतर येस, इकडे खाली स्क्रोल इट डाऊन. तिथं तुम्हाला ते परमिशन मागतं समथिंग, मी मागितली इथे. येस, इन्स्टॉल, आणि आपण इथे त्याला इन्स्टॉल करतोय. कम्प्लीटेड असं दाखवतंय. इथं ते आलेलं पण आहे बघा, डॉसबॉक्स. ओके, इथे आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. येस, हे असं काहीतरी ओपन होणार आहे, कमांड प्रॉम्प्ट टाईप. आता आपल्याला ह्याच्यावर नेमकं काय करायचं आहे, ह्याच्यावर तुम्हाला माउंट C/C:\TAZM
असं एंटर करायचं. आता इथं माउंट सी म्हणजे काय की आपण जो टाझमचा पहिला फोल्डर इथं घेतला होता ना, कुठे गेला हा जो फोल्डर आपण ह्याच्यामध्ये घेतला होता, सी ड्राईव्हमध्ये आपण त्याला पेस्ट केला होता राईट इथे, येस तर ते आपण एक पाथ सेटअप करतोय, माउंट करतोय सी ड्राईव्हमध्ये. त्यानंतर एंटर करायचं आहे. मग बघा काय म्हणतंय ते, ड्राईव्ह सी इज माउंटेड झालेलं आहे. मग C: एंटर करायचं आहे सी ड्राईव्हमध्ये आणि आपल्याला टाईप करायचं आहे एडिट. मग डॉस बॉक्समध्ये हे तुम्हाला एडिट, जसं सीमध्ये टर्बो सीमध्ये तुम्ही एडिट करत होता ना कोड, तसं इथे तुम्हाला काय करायचं आहे, डॉस बॉक्समध्ये यू कॅन नाव रन द प्रोग्राम ओव्हर हिअर. इथं तुम्ही एडिट करणार आहे सगळे प्रोग्राम. ओके अँड दॅट्स इट. मग हे सगळं तुम्हाला हे इरेज करायचं आहे. बाकीचं तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये काय लागणार आहे, डॉस बॉक्स लागणार आहे आणि तुम्हाला काय लागणार आहे ते टॅझमचं कंपायलर लागणार आहे. ओके आणि इथे तुम्ही फ्रेशली तुमचं प्रोग्राम रन करू शकता. आता प्रोग्राम हा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशनचा. ओके सो फॉर नाव दिस मच ऑनली. ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इन्स्टॉलिंग कसं करायचं हे शिकलेलो आहे, टॅझम आणि डॉस बॉक्सचं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रोग्राम बघणार आहोत ॲडिशन सबट्रॅक्शनचा आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपला युनिट नंबर 2 स्टार्ट करणार आहोत. ओके ह्या मायक्रो प्रोसेसरच्या सिरीजमध्ये युनिट नंबर 1 इज ऑलरेडी कवर, युनिट नंबर 2 आपण कवर करणार आहे आणि डायरेक्टली आपण युनिट नंबर 5 कवर करणार आहे. विच काय म्हणतो आपण, तुमच्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही युनिट नंबर 1, 2 आणि युनिट नंबर 5 जरी तुम्ही केलं तरी तुम्ही पासिंग 32 मार्क्सचा आपण पोर्शन कवर करू शकतो. ओके ओन्ली पासिंगसाठी आपण ही सिरीज बनवली आहे मायक्रो प्रोसेसरची. नेक्स्ट इयरला आपण प्रॉपर MICची पूर्ण सिरीज बनवू. ओके जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्हाला काय अजून हेल्प हवे असेल तर डू कमेंट देअर इन कमेंट बॉक्स ऑल्सो. ओके thank you for everyone for watching this video. Stay tuned to our channel RMS Tutorials. Thank you.